नाही, सुरेश भोयर आमचे काम नाही करणार, कारण इतके वर्ष बावनकुळे साहेबांनी आम्हाला एवढं सगळं बघितलं. सुरेश भोर साहेब तर निवडून आले होते, बावनकुळे साहेबाच्या भरोशावर निवडून आले होते. बावनकुळे साहेबाचा लय उपकार आहे इथं. हे जवळचे होते म्हणून का त्यानं एवढा परिसर सुधरवला. आम्हाला चंद्रशेखर बावनकुळेच वाटते, कारण याच्यामुळे की आतापर्यंत चंद्रशेखर बावनकुळेच आमच्या नजरेत आले. म्हणजे नवीन व्यक्ती हा करू शकत नाही. आमच्या इकडे असं आहे की बावनकुळे साहेब जे आहे ते इच्छा विकास तेच करू शकतात. नाही, चंद्रशेखर बावनकुळे साहेब त्याइलेच करून कोणाला साहेबाला बावनकुळे साहेबाला. आमच्या हमेशा बावनकुळ्याले झाला आहे, बावनकुळ्याले राहू, कारण घराजवळ आहे. आम्ही कधी बी त्याच्या घरी जाऊ, सुरेश भोयरच्या घरी जाणार नाही आहो. कधीतरी आले का जिल्हा परिषद सदस्य निवडून झाले, तर कधीतरी जिल्हा परिषद अध्यक्ष झाले बावनकुळेच्या भरोशावर. आले का सुरेश भोयर कधीतरी आमच्या. नुकतंच लोकसभेची निवडणूक पार पडली, तर आता विधानसभेचं बिगुल वाजलेलं आहे. सर्व नेत्यांची प्राणप्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. आपण सध्या देशोन्नतीची टीम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरे करत आहेत. सध्या आपण आहोत नागपूरच्या कामठी मौदा विधानसभा मतदारसंघामध्ये. याच्यामध्ये जर का तुम्ही पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचे चंद्रशेखर बावनकुळे आहेत, त्यांची मुख्य लढत आहेत काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुरेश भोयर यांच्यासोबत. आपल्यासोबत काही नागरिक इथले स्थानिक, त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया. नेमकं नागरिकांचा कौल कोणाकडे ते आपण जाणून घेऊयात. काका, तुम्ही काय कसला व्यवसाय आपला? हा माझा हारफुलाचं दुकान आहे इथे. मी आज 30 वर्षापासून मी आजपर्यंत इथे आलेलो आहे. तर बावनकुळे साहेबांनी म्हणजे पहिले फुटपाथमध्ये दुकान लावत होतो मी. आज जेणेकरून मला दुकान मिळाली त्यांच्या कृपेने. नाही तर म्हणजे तुम्हाला असं काय वाटतं की इथे मुख्य लढत आहे, एक तर चंद्रशेखर बावनकुळे भारतीय जनता पार्टीचे आहेत, सोबतच विरोधामध्ये काँग्रेसचे सुरेश भोयर हे उभे आहेत. तर तुम्हाला काय वाटतं की तुमचा येणारा आमदार कोण असावा? आम्हाला चंद्रशेखर बावनकुळेच वाटते, कारण याच्यामुळे की आतापर्यंत चंद्रशेखर बावनकुळेच आमच्या नजरेत आले. आणि आम्ही आता कोणतंही काम करतो, कोणतंही आम्हाला कामाची गरज पडते, आम्ही सरळ त्यांच्या बंगल्यात जातो आणि त्यांना समस्या सांगतो, ते आमची समस्या पूर्ण करते. ते कशा प्रकारचे आतापर्यंत एकंदरीतच इतक्या वर्षापासून जर का तुम्ही म्हणताय की तुम्ही इथे आपला व्यवसाय चालवताय, चंद्रशेखर बावनकुळेंनी कशा प्रकारचे विकास कामे हे तुमच्या मतदारसंघामध्ये केले? विकास काम केलेलं आहे, भरपूर कामं केलेलं आहे. मंदिरचं व्यतिरिक्त वस्तीतलं केलेलं आहे, लोकांना रोजगार मिळालेला आहे आणि बरेचसे आणखीन काम सुरूच आहे. तुम्हाला काय वाटतं, जर का सुरेश भोयर चुकून जर का निवडून आले तर सुरेश भोयर तुमचे हे कामं करणार नाहीत का? नाही, सुरेश भोयर आमचे कामं नाही करणार, कारण इतके वर्ष बावनकुळे साहेबांनी आम्हाला एवढं सगळं बघितलं, सांभाळलं. लहानाचे मोठे आम्ही त्यांना माहीत आहे सगळं. एवढं सगळं त्यांनी सगळं माहीत असून तरी म्हणजे नवीन व्यक्ती हा करू शकत नाही. आमच्या इकडे असं आहे की बावनकुळे साहेब जे आहे ते इच्छा विकास तेच करू शकतात. ठीक आहे. आणि एवढे लोक आता पोट भरून राहिले मंदिरमध्ये, दुकानदार. आता इथे तर त्यांनी अगरबत्तीची सेवा काढली, अगरबत्तीची कंपनी काढली आहे. तर आपली कपडे प्रेसची मशीनं लावल्या. तिथे काही लोकांना बेरोजगारावर त्याने ड्युटी लावली आहे. अगरबत्तीच्या ठिकाणी त्यांनी बेरोजगारी ड्युटी लावली आहे. मंदिरमध्ये कमसे कम 100 कर्मचारी पोट भरून राहिले, दुकानवाले पोट भरून राहिले. तर आम्ही हेच विचार करतो की इच्छा विकास बावनकुळे साहेबच करू शकतात. पण समजा असं झालं की चंद्रशेखर बावनकुळेंच्या ऐवजी सुरेश भोयर जर का निवडून आले इथून, तर तुम्हाला काय वाटतं सुरेश भोयर हे तेवढा विकास नाही करू शकणार? तेवढा विकास त्यांना त्यांना इच्छा काही मालूमात नाही. काही दिवसांत आता ते आले निवडून, तर त्यांना बी थोडासा वेळच लागेल विकास कसं का करायचं आहे. पण जे एवढ्या वर्षापासून आता त्यांच्या मंदिराचे जे आणि दुकानदार संघटनाचे जे आहे इच्छा विकास त्यांना काही वर्षापासून मालूम आहे, तर तेच करू शकतात इच्छा विकास. तुमची पसंती यावेळेस मतदानामध्ये कोणाला राहील, चंद्रशेखर बावनकुळे की सुरेश भोयर? आमचं तर म्हणणं आहे की बावनकुळे साहेब आहे ना आले पाहिजे. लाडकी बहिणीचे पैसे आले का तुमच्या खात्यामध्ये, म्हणजे तुमच्या घरामध्ये? घरच्या लोकांना आले पैसे. घरचे लोक बी खुश आहे त्या पैशापासून. नाही, पण ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे, हे विरोधक वारंवार टीका करताय, ही फक्त निवडणुकीसाठी काढलेली. निवडणुकीच्या नंतर कोणतेच लाडकी बहिणीचे पैसे येणार नाही असं म्हणून राहिले ते लोक. पण आम्हाला मालूम आहे की पैसे येणार. म्हणजे तुमची पसंत कोण? आमचे बावनकुळे साहेब. नाही, चंद्रशेखर बावनकुळे साहेब आहे. ते सर्व आपल्या मंदिरचे चांगलेच कामं करून राहिले. आम्हाला साहेबालेच्या नावाचं आहे बावनकुळे साहेबाला. आपल्या गावातले आहेत ना, त्याइलेच्या नावाचं आहे. हो, हे एवढे कामं करून राहिले तर आम्हाला चांगलं वाटलं ना. हा, समस्या करून गेलो ना आम्ही, आमची समस्या दूर झाली. म्हणून सनी आम्ही त्याइलेच निवडून आणायचं आहे ना, त्याइलेच करू. कोणाला
साहेबाला बावनकुळे साहेबाला. आमच्या हमेशा बावनकुळ्याला झाला आहे, बावनकुळ्याला राहू, कारण घराजवळ आहे. आम्ही कधी बी त्याच्या घरी जाऊ. सुरेश भोरच्या घरी जाणार नाही आहो. बावनकुळ्याच्या घरी कधी बी गेलं आमचे काम करते, एका शब्दावर काम होते. जे बी समस्या घेऊन गेलो आमच्या आजपर्यंत कोणतं कधी काही खाली केलं नाही. बावनकुळ्यानं आम्हाला काम करून दिलं, नाराज पाठवलं नाही, तुरंत आमचे काम करून दिलं. सुरेश भोर साहेब तर निवडून आले होते, बावनकुळे साहेबाच्या भरोशावर निवडून आले होते. मग त्यांच्याकडून त्यांच्या कधीतरी आले का जिल्हा परिषद सदस्य निवडून झाले, तर कधीतरी जिल्हा परिषद अध्यक्ष झाले बावनकुळेच्या भरोशावर. आले का सुरेश भोर कधीतरी आमच्या इथं गावात केलं का काहीतरी एखादी काम सुरेश भोरनं? ठीक आहे ना, सुरेश भोर काम करणार लाईक राहिला तर सुरेश भोरले केलं असतं आम्ही. आमच्या इकडून तो चंद्रशेखर बावनकुळे साहेब येणार आहे, कारण का त्यांना कोराडीमध्ये काम केलेले आहे पुष्कळ, आणि चांगला मंदिर डेव्हलपमेंट केलेलं आहे, सगळं सुविधा केलेलं आहे. बावनकुळेच्या इथं थोडा दम दिसून राहिला. चंद्रशेखर बावन साहेब ना आमचे गावचे साहेब आहे. इकडून पूर्ण होट बहुतेक इथून 80% होट साहेबाला इथून पूर्ण भेटन कोराडी महादुला परिषदेकडून. इथं मंदिर पूर्ण नवनिर्माण पूर्ण मंदिर विकास केलेला आहे. एक रामधाम बनवलेला आहे. दुकानाचे गाड्या बनवलेले मिनिमम 300 दुकानं इथं बनवलेली आहे. 300 दुकानं लोकांची रोजीरोटी चालू केलेली आहे. परमानंट रोजीरोटी भेटलेली आहे. 300 लोकांचा परिवार पोहोचून राहिलेला आहे इथून. म्हणून त्यांना 300 दुकानमधून मिनिमम तो 200 दुकानवाले पूर्ण मत मिळेल. काही नाराज दुकानवाले बी काही नाराज आहे, काही दुकानवाले नाराज आहे यांच्यामुळे, काहून का कोणाकोणाला दुकान भेटली नाही म्हणून कोणी दुकान नाराज आहे. पण होट पूर्ण सगळे होट इथून कोराडी महादुला परिषद कोराडी दुकानदार संघानं होट पूर्ण चंद्रशेखर बावनकुळे साहेबाला भेटणार आहे, हे आपली नक्की खात्री आहे. पाठिंबाला चंद्रशेखर बावनकुळे साहेबाला. साहेबांनाच होय, उन्हातलं सावलीत आणलं भले आपल्या बावनकुळे साहेबांनी. बावनकुळे साहेबाचा लय उपकार आहे इथं. हे जवळचे होते म्हणून का त्याईनं एवढा परिसर सुधरवला. जवळचे होते म्हणून का परिसर सुधरवला त्याईनं. बाकी एवढे बाहेरचे येऊन करू नाही शकत होते. त्याईनं केलं. ते भले लांब दुकानं दिले, पण सगळे जण पोटभर घेऊन राहिले त्याच्या पायी. सगळं काही बरोबर त्याईनं केलं. आम्ही तर पक्के आमच्या आजोबापापासून आहे साहेबाला, बावनकुळे साहेबाला. तर जसं की आपण ऐकलं, इकडच्या कामठी महोदा विधानसभा मतदार क्षेत्रातल्या जनतेचं कौल जे आहे ते फक्त चंद्रशेखर बावनकुळेला आहे. कोणत्याच बाहेरचं डिपॉझिट आम्ही इकडे जप्त करणार नाही, अशा प्रकारची प्रतिक्रिया आहे. चंद्रशेखर बावनकुळेंनी इकडे भरपूर विकास कामं केलेत असे इकडच्या जनतेचं मत आहे. आता जे काही ठरलंय ते येणाऱ्या 20 तारखेच्या मतदानावरती आणि त्यानंतर 23 तारखेच्या मतमोजणीवरती शेवटी इकडची मायबाप जनता कोणाला कौल देईन हे सगळं काही आपल्याला निवडणुकीच्या मतदानाच्या काउंटिंगच्या दिवशी माहीत पडेलच. सगळे अपडेट आम्ही देशोन्नतीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. तात्पुरते इथेच थांबूया. व्हिडिओ जर्नलिस्ट दिलेश हजारेसोबत धवल गोलब, देशोन्नती, नागपूर.